तर आज प्रदोष आहे आणि त्यासाठीच मग मी इथे मंदिरात आलेली आहे शरवाळेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी. तर असं माझ्यासोबत खूप दिवसांनंतर घडते, म्हणजे याआधी असं कधीच होत नव्हतं की एवढ्या दिवसांचा गॅप मला मंदिरात जायला होईल. मी प्रत्येक प्रदोषला किंवा सोमवारी आणि शिवरात्र महादेवाच्या मंदिरात आवर्जून जाते, म्हणजे जायची. पण गेले 2 महिन्यांपासून माहिती नाही काय झालं होतं की 3 ते 4 प्रदोष असेच गेले, मंदिरात जाणं नाही झालं. शिवाय सोमवारी जाणं होत नाही आहे आणि शिवरात्री तर कुठे येते आणि जाते तर माझ्या लक्षात सुद्धा राहत नाही आहे. पण आज मी रात्रीच ठरवून ठेवलं होतं की उद्या सकाळी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे म्हणून. कारण पूजा तर संध्याकाळी असते, तर मी ना रात्रीच म्हटलं होतं की थोडं लवकर जाऊन आपण दर्शन घेऊन येऊयात. कारण प्रदोष आणि सोमवार किंवा महिन्याची शिवरात्र जेव्हा असते तेव्हा खूप जास्त गर्दी मंदिरांमध्ये असते, म्हणून मी सकाळी लवकर जायचं ठरवलं होतं. तर छान असं दर्शन करून आले होते. आणि लॉंग व्हिडिओमध्ये मी हे इडलीचं जे काही तुम्ही बॅटर बघताय, तर परफेक्ट बॅटर हिवाळ्यामध्ये फर्मेंट होण्यासाठी काही ट्रिक्स सांगितल्या आहेत ज्या मी वापरते. तर फुल व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा, खाली लिंक देते. त्यानंतर संध्याकाळची नित्यपूजा आवरली, सांजवात केली आणि मग प्रसादाची तयारी केली. कारण आज प्रदोषची पूजा देखील संध्याकाळी करायची असते प्रदोष काळात. तर सध्या आता हिवाळा असल्यामुळे खूप लवकर अंधार पडतं, त्यामुळे पूजेला थोडी घाई करायला लागते. इथे आता माझी प्रदोषची पूजा झालेली आहे, आरती करून झालेली आहे, कर्पूर आरती. आणि ही अशी काहीशी माझी प्रदोषची पूजा होती, अगदी साधी, सोपी आणि सिंपल, जी की याआधी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच.